अहमदनगर येथील श्री सद्गुरू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून कर्जदार संजय बाजीराव बडे यांनी कर्ज घेतले होते. थकीत कर्जफेडीसाठी त्यानं पतसंस्थेस धनादेश दिला होता. सदर धनादेश पतसंस्थेनं त्यांचे खात्यात वटविण्यासाठी भरला असता तो चेक वटला नाही व पतसंस्थेस कर्जाचे पैसे मिळाले नाहीत. म्हणून पतसंस्थेनं अहमदनगर येथील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेब यांचे कोर्टात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टचे कलम 138 प्रमाणे फिर्याद दाखल केली. सदर केसची पुढील सुनावणी 13वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती गजाला अल अमुदी शेख साहेब यांचे समोर झाली. फिर्यादी पतसंस्थेकडून व्यवस्थापक सुरेश विठ्ठल कुलकर्णी यांची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच आवश्यक तो कागदपत्री पुरावा दाखल करण्यात आला. फिर्यादीची गुणदोषावर सुनावणी होऊन आरोपी संजय बाजीराव बडे यास दोषी धरून त्याला न्यायाधीश श्रीमती गजाला अल अमुदी शेख साहेब यांनी 1973 कलम 255(2) तुनुसार तथा परक्राम्य संलेख अधिनियम 1881 कलम 138 मध्ये दोषी धरून 2 महिन्यांची साधी कैद व ₹4 लाख दंड अशी शिक्षा दिली आहे. तसेच दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद देण्यात आली आहे. आरोपीनं दंडाची रक्कम कलम 357(1) नुसार फिर्यादीस 1 महिन्याच्या आत द्यावेत असा आदेश करण्यात आला आहे. फिर्यादी पतसंस्थेकडून व्यवस्थापक सुरेश विठ्ठल कुलकर्णी यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. संस्थेकडून ॲडव्होकेट शिवाजी अण्णा कराळे, ॲडव्होकेट करुणा रामदास शिंदे व ॲडव्होकेट सत्यजित शिवाजी कराळे यांनी कामकाज पाहिले. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवाजी कराळे. मी अहमदनगर येथील सद्गुरू ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा कायदेविषयक सल्लागार म्हणून काम पाहतो. आमच्या संस्थेकडून संजय बाजीराव बडे यांनी काही कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाची मुदतीत त्यांनी फेड केली नाही म्हणून मेहरबान कोर्टामध्ये आम्ही केस दाखल केली. त्याने परतफेडीसाठी चेक दिला होता, तो चेक वटला नाही. रीतसर त्याला नोटीस पाठवली, त्याने नोटीसलाही उत्तर दिलं नाही. त्यानंतर केस दाखल केली. केसची चौकशी सन्माननीय न्यायाधीश शेख मॅडम यांच्या पुढे झाली. त्यामध्ये फिर्यादीने त्यांची केस सिद्ध केली आणि त्यावरून शेख मॅडम यांनी आरोपी संजय बडे याला 2 महिन्याची साधी कैद आणि ₹4 लाख दंडाची शिक्षा दिलेली आहे. जर त्यांनी ₹4 लाख 1 महिन्याच्या आत दिले नाही तर त्याला 4 महिन्याची शिक्षा ही कोर्टाने दिलेली आहे. यामध्ये मी ॲडव्होकेट सत्यजित कराळे, ॲडव्होकेट करुणा शिंदे यांनी फिर्यादीच्या बाजूने काम पाहिलेले आहे.